मी बनवलेत उडीदाचे वडे म्हणजे सांडगे। हे बघा, हे उडीदाच्या डाळीचे वडे म्हणजे सांडगे हे मी पहिल्याच प्रयत्नात बनवलेत आणि अगदी खुसखुशीत झालेत, मस्त ठिसूर झाले, अजिबात कडक नाही झालेत। हे बघा, चला रेसिपीला सुरुवात करूया। मी पहिल्या प्रयत्नात कसे बनवलेत तर चला बघूया आपली रेसिपी। हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? डेली लाईफ स्टोरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे उडीदाच्या डाळीचे वडे म्हणजेच सांडगे। आमच्याकडे त्याला उडीदाच्या डाळीचे वडेच म्हणतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी 1 किलो उडीदाची डाळ घेतली आहे, साल काढलेली, आणि ही डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवली होती। आता याच्यामधलं पाणी छान निथळून घेतलं आहे आणि आता मी हे छान मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। पण बारीक करताना याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। पाणी जर घातलं तर आपलं जे वड्यांचं जे मिश्रण असतं ते जास्त पातळ होतं आणि वडे व्यवस्थित जमत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मिश्रण आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे, जाडसरच ठेवायचं आहे। आणि खूपच गरज पडली, मिक्सर जर फिरायला अवघड जात असेल तेव्हा अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, गरज वाटली तरच। आणि मी दाखवते याप्रमाणे जर बारीक होत असेल तर मग पाणी नका घालू, आणि बारीक जर नसेल होत याप्रमाणे तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, खूप जास्त घालू नका। आणि हे बघा, आपली सर्व उडीदाची डाळ छान बारीक करून झाली आहे। हे बघा, व्यवस्थित आली आहे कन्सिस्टन्सी, जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे। थोडं घट्ट वाटतंय, पण आता यामध्ये मीठ टाकल्यानंतर हे सैल होऊन जाईल। आता यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ, चवीनुसार टाकायचं आहे, पण आपली जी चव आहे त्यापेक्षा थोडंसं कमी टाकायचं आहे, कारण हा वाळवणाचा पदार्थ आहे, तर वाळल्यानंतर त्यामधलं मिठाचं प्रमाण वाढू शकतं, त्यामुळे मीठ आपण चवीपेक्षा थोडंसं कमी ठेवायचं आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे लाल तिखट। ते तुमच्या चवीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि आता हे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करायचं आहे मिश्रण छान। हे बघा, आज मी असं जुगाड केलं आहे, हे बॉटलला इथे खालून होल पाडून घेतलं आहे, त्यानंतर वरून असं कट केलं आहे, आणि आता यामध्ये मी सारण भरून वडे बनवून घेते। खूप जास्त ऊन आहे त्यामुळे मला अगोदर शूट करायचं लक्षातच नाही राहिलं, कारण मी फास्टमध्ये बनवायला सुरुवात केली, त्यामुळे मी तुम्हाला माझं अर्ध वडे बनवून झाल्यानंतरचं दाखवते आहे, त्याबद्दल सॉरी। हे बघा, असं भरून घेतलं की यामधून हे असे छान वडे बनवता येतात, दिसतंय? बघा, यातून आपल्याला पाहिजे तसे छान छोटे छोटे वडे बनवून घेता येतात। आणि इकडे मी तुम्हाला बनवून दाखवते। हे बघा, आता हे असं मी सारण भरून घेतलं आहे याच्यामध्ये, आणि आता हे असं टाकायचे, आणि याचं होल तुम्ही हवं तसं कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याला मोठं होल करा बॉटलला, किंवा मग छोटं करा। इथे मी मीडियम केलं आहे, कारण वाळून ते आणखी छोटे छोटे होणार आहे। हे बघा, चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सगळ्यांसोबत शेअर करा। बाय बाय, भेटूया अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।